स्थानकाची ही दृश्य आपण पाहतोय। या सगळ्या मराठा आंदोलकांची सोय काही केली जाते का? प्रशासनाकडून त्यांच्या सोयी संदर्भातल्या काय नेमकं आवाहन त्या ठिकाणी केलं जात आहे? काही सोय करण्याबाबतचं त्या ठिकाणी घोषणा होत आहेत का? तर सीएसएमटी स्थानकाची ही दृश्य आपण पाहतोय। बाहेर पाऊस पडतोय, त्यामुळे हे सगळे आंदोलक जे आहेत ते सीएसएमटी स्थानकात आतमध्ये पोहोचलेले, आतमध्ये दाखल झालेले आहेत। या सगळ्या मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। समाज बांधवांसाठी त्यांची सोय करण्यासंदर्भात प्रशासन आता काही घोषणा करतंय का? कशा प्रकारे या सगळ्या आंदोलकांची सोय केली जाणार? कारण एकीकडे सध्या पाऊस होतोय सीएसएमटी स्थानकाच्या संपूर्ण परिसरात, त्यामुळेच हे सगळे आंदोलक जे आहेत ते सीएसएमटी स्थानकात आतमध्ये पोहोचलेले, तिथे पाटील अशा घोषणा करतायत। तर सीएसएमटी स्थानकावरील आणि ठिकठिकाणी जे स्थानकात आंदोलक आहेत त्यांनी शांत राहावं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलेलं आहे। तर सीएसएमटी स्थानकातली ही दृश्य आपण पाहतोय। या सगळ्या आंदोलकांची आता सोय कशा प्रकारे केली जाणार आहे याकडे सुद्धा लक्ष असेल। प्रशासनाकडून त्यांना या संदर्भात काय माहिती दिली जाते याकडे सुद्धा लक्ष असेल। तर मनोज जरांगे एकीकडे उपोषणाला बसलेले आहेत, दुसरीकडे सरकारी पातळीवर सुद्धा हालचाली सुरू आहेत। तर आता सीएसएमटी स्थानकात ही दृश्य आपण पाहतोय। सगळे मराठा आंदोलक सीएसएमटी स्थानकात पोहोचले, कारण बाहेर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, त्यामुळे हे सगळे आंदोलक आतमध्ये सीएसएमटी स्थानकात आले। या ठिकाणी पाटील अशा घोषणा या सगळ्या मराठा समाज बांधवांकडून केल्या जात आहेत। तर मनोज जरांगे हे 10 वाजल्यापासून उपोषणाला बसलेले आहेत। दुसरीकडे मनोज जरांगे यांच्याकडून सातत्यानं आवाहन केलं जात आहे, कुठेही आंदोलनाला गालबोट लागेल असं कुणीही वागू नये, शांततेत हे सगळं आंदोलन झालं पाहिजे, आंदोलकांनी शांत राहावं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलेलं आहे। तर काही आंदोलक हे पाऊस पडत असताना छत्र्या उघडून त्या ठिकाणी आझाद मैदानाच्या परिसरात आता हजर आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे मनोज जरांगे यांचं उपोषण आझाद मैदानावरचं, त्याच ठिकाणी उपस्थित असणारे हे सगळे आंदोलक जे आहेत, पाऊस पडत असल्यामुळे काही आंदोलकांनी छत्र्या उघडल्या आहेत, काहींनी ट्रकचा आसरा घेतलाय। नेमका हा जो तुमचा या ठिकाणी जेवण बनवण्याचा चालू आहे, नेमकं काय बनवताय तुम्ही? नेमकं कुठून आलेले आहेत? धाराशिव परांडा रोसा परांडा। आता पाऊस सुरू आहे, नेमकं तुम्ही किती राशन घेऊन आलेले आहेत? कधी आलात तुम्ही मुंबईमध्ये? परवा दिवशी आलो आम्ही, 1 महिन्याचं राशन घेऊन आलो। ज्या दिवशी पाटील जावं म्हणतील त्या दिवशी घरी, तोपर्यंत इथंच राशन सगळं। नेमकी तुमची मागणी का? मग ज्या तुम्हाला काय आदेश देण्यात आलेला आहे? आम्हाला दादाने सांगितलं की जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आपण गावाकडे जायचं नाही, पण एकच करा, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, जिथं पार्किंग असेल तिथं पार्किंग लावा आणि मस्त खा झोपा, रेल्वेने या आझाद मैदानाला आणि मला भेटा। आम्ही दोन्ही दादांना सांगितलं घेऊन आम्ही आलेलो, रथ बी आणलाय आणि जाताना ते आपल्याला अंत्यविधीला सामान लागतं ते बी घेऊन आलेलो आहेत। आम्ही बीडहून आलोय, मी बीड जिल्ह्यातून जवळपास प्रत्येक खेड्यापाड्यातून आम्ही आलो, 15-15 दिवस महिन्याचं सामान घेऊन आलो। आम्ही अंतिम आमचा शब्द हा दादाचाच असेल, दादा जोपर्यंत मुंबईत थांबतील तोपर्यंत आम्ही मुंबईत थांबणार, हा आम्ही एक खूनकाठ घेऊन आम्ही आलेलो आहेत। निश्चितच आंदोलनकर्ते जे आहेत हे ठाम आहेत, नेमकं काय सांगणार तुम्ही? आम्ही म्हणजे दादा जोपर्यंत म्हणतील तुम्ही इथं, म्हणजे आपल्याला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबूच। मग आमची अंत्ययात्रा येऊ किंवा पाऊस येऊ, आम्ही पावसात आम्हाला अन्न भेटू नाही भेटू आम्ही इथं थांबणारच। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं थांबणार। गणेश उत्सव चालू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त जे आहेत आज। तर सीएसएमटी स्थानकात आपले प्रतिनिधी कृष्णा उपस्थित आहेत। कृष्णा, या सगळ्या आंदोलकांच्या सोयी संदर्भातली काही घोषणा त्या ठिकाणी होते आहे का? ऑफिसवाला घेणार। तर सध्या पाऊस होतोय, त्यामुळेच सीएसएमटी स्थानकात हे सगळे मराठा आंदोलक आतमध्ये आलेले आहेत। पाटील अशा घोषणा या ठिकाणी आंदोलकांकडून केल्या जात आहेत।
या सगळ्या प्रवाशांची सोय करण्यासंदर्भात आता प्रशासनाकडून काही घोषणा होते का याकडे लक्ष असेलच। मात्र बाहेर पाऊस पडत असल्यामुळेच हे मराठा आंदोलक जे आहेत ते आतमध्ये सीएसएमटी स्थानकात दाखल झालेले आहेत। दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। 10 वाजल्यापासूनच त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे। सगळ्याच मराठा समाज बांधवांना त्यांनी आवाहन केलेलं आहे, आंदोलनाला गालबोट लागेल असं कोणीही वागू नये, आंदोलन शांततेत पार पाडायचं आहे असं मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं आहे। दुसरीकडे सीएसएमटी स्थानकाची ही दृश्य आपण पाहतोय। हा सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलक आलेत कारण बाहेर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे। आता या आंदोलकांच्या सोयी संदर्भात काही निर्णय घेतला जातोय का, काही घोषणा केली जाते का, प्रशासन या सगळ्या मराठा आंदोलकांना काय आवाहन करतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर सीएसएमटी स्थानकाचा संपूर्ण परिसर आपण पाहतोय। बाहेर पाऊस पडत असल्यामुळे काही आंदोलक हे सीएसएमटी स्थानकात आतमध्ये दाखल झालेले आहेत। ही दृश्य सीएसएमटी स्थानकातली आहेत। हे सगळे मराठा आंदोलक आहेत आणि पाटील पाटील अशा घोषणा या सगळ्या आंदोलकांकडून केल्या जात आहेत। बाहेर पाऊस पडत असल्यामुळे काही मराठा आंदोलक हे सीएसएमटी स्थानकात आतमध्ये दाखल झाले, तर काही मराठा आंदोलक हे त्या आझाद मैदानावरच उपस्थित आहेत। पाऊस पडत असल्यामुळे काही आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकात आतमध्ये जाणं त्या ठिकाणी ते गेलेले आहेत। सीएसएमटी स्थानकात या सगळ्या आंदोलकांकडून पाटील पाटील अशी घोषणाबाजी केली जाते, जोपर्यंत आरक्षण घेणार नाही तोपर्यंत माघार नाही असं जरांगे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी भूमिकाही घेतलेली आहे। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर हे सगळे आंदोलक जे आहेत ते मनोज जरांगे हे आता काय या पुढच्या काळात काय आवाहन करतायत, काय भूमिका घेतायत, सरकारकडून चर्चेसाठी आल्यानंतर शिष्टमंडळ मनोज जरांगे नेमकं काय बोलणार या सगळ्याकडेच लक्ष असेल या आंदोलकांचं। मात्र सध्या सीएसएमटी स्थानकाची ही दृश्य आपण पाहतोय जिथे हे सगळे आंदोलक आहेत आणि पाटील पाटील अशी घोषणाबाजी करतायत। या सगळ्याच आंदोलकांना त्यांच्यासाठी काही सोय केली जाते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर आंदोलनाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी शांततेचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। शांतता राखा असं मनोज जरांगे यांनी आवाहन केलेलं होतं। आपल्याला शांततेत आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत आणि यासाठीच कुठेही गालबोट लागेल आंदोलनाला असं वागू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं। सीएसएमटी स्थानकातली ही दृश्य हे सगळे आंदोलक बाहेर पाऊस पडत असल्यामुळे आतमध्ये सीएसएमटी स्थानकात आलेले आहेत। आता या सगळ्या आंदोलकांसाठी या ठिकाणी काय सोय केली जाते